चैत्र नवरात्री निमित्त सुरू केलेल्या श्री रामचरित्र कथेचा आजचा 13वा भाग. खरी हकीकत समजून चुकल्यामुळे लक्ष्मण शांत राहिला. पण मी मात्र रामच हाका मारत आहे अशा दृढ भावनेने लक्ष्मणाला रामाकडे जाण्याबद्दल आग्रह केला. लक्ष्मणाने हरतऱ्हेने मला पटवून देण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्याच्या सांगण्याचा अव्हेर करून उलट मी त्यालाच वाईट वाईट शब्द बोलून दुखविले. मुद्रिके, निष्पाप लक्ष्मण आणि योग्यांचे मनोरंजन राम यांना विनाकारण छळल्याचे प्रायश्चित्त म्हणून आज मी या दैत्यांच्या हातात सापडले असेन की काय ग? साधूंचा छळ करणाऱ्यांना माझ्यासारखे घोर दुःख भोगावे लागणार यात तीळ मात्रही संशय नाही. इतकेच नव्हे तर शेवटी त्यांना अधोगतीला पण जावे लागणार नव्हे का मुद्रिके? मुद्रिके, रात्रंदिन रडून रडूनच माझ्या पापांचे निरसन होणार आहे का ग? मुद्रिके, खरंच सांग, राम मला विसरला तर नाही ना? तू मौन का धरलेस? एक शब्द तरी बोल. बोल ना ग. हे सीतेचे हृदयद्रावक शब्द ऐकून मारुतीचे अंतःकरण कळवळले. तो खाली उतरला आणि हात जोडून सीतेच्या सन्मुख उभा राहिला आणि म्हणाला, सीतामाई, श्रीराम सुखी आहे. मी रामचरणाचा दास हनुमंत असून रामाचे कुशल सांगण्याकरताच मी येथवर आलो आहे. आतापर्यंत मीच रामचरित्र गात होतो. रामाची मुद्रिका पण मीच टाकली. हे मारुतीचे बोलणे ऐकताच सीतेने डोळे उघडले. मारुतीकडे पाहून ती म्हणाली, हनुमंता, माझे सारे दुःख तू पाहिलेस ना? जर तू आज आला नसतास तर खचित मी प्राणत्याग केला असता. रामाच्या वियोगाचा एक क्षण म्हणजे मला युगसम वाटत आहे. येथील वातावरणावरून मी आजपर्यंतचे दिवस कसे कंठले असतील याचा तूच विचार कर. रामाच्या विरहाग्नीने मी कशी क्षीण झाले आहे हे तू प्रत्यक्ष पाहतच आहेस. एक वार मला त्यांच्या पुढे सविस्तर कथा निवेदन कर. तू माझी सविस्तर कथा निवेदन कर आणि सत्वर येऊन या दुष्टाच्या तावडीतून माझी सोडवणूक करण्यास सांग. मारुते, खरोखर या उपर माझे प्राण जास्त दिवस राहणार नाहीत. 1 महिन्याच्या अवधीत जर राम आले नाहीत तर मी जिवंत राहणेच शक्य नाही. इतके बोलून सीतामाई स्तब्ध राहिली. थोड्या वेळाने पुन्हा ती म्हणाली, मारुते, तू जाऊन रामाला माझी कथा सांगून रामाने येथवर येईपर्यंत माझी काय स्थिती होईल कोण जाणे. तू मोठा बुद्धिवान आहेस, तसा सद्गुणी आणि विचारवंतही आहेस. करिता मारुते, माझ्या विनंतीला मान देऊन याच क्षणी तू मला खांद्यावरून घेऊन जा आणि एकदा रामाची भेट करीव. त्याशिवाय माझे मन शांत होणार नाही. हे तुझे उपकार मी कधी कधी विसरणार नाही. तेव्हा मारुती म्हणाला, हे देवी, खरोखर मी तुला रामाजवळ एका क्षणार्धात नेले असते, परंतु स्वामींची आज्ञा नसल्याने मी हे काम करू शकत नाही. आता तू मला अनुमोदन दे, म्हणजे मी लगेच जाईन आणि रामास तुझी समूळ हकीकत सांगेन. परंतु तुला मी भेटल्याची खूण म्हणून माझ्याजवळ तू काहीतरी वस्तू दे. हे मारुतीचे अत्यंत चतुराईचे शब्द ऐकून सीतेला अतिशय आनंद झाला. त्या क्षणी तिने आपला चूडामणी काढून त्याला दिला. त्यानंतर मारुतीने सीतेला नम्रभावे वंदन केले आणि तिचा निरोप घेतला. परंतु त्याच्या मनात असा विचार आला की मी रामदूत म्हणून येथवर आलो आहे, तेव्हा प्रभुनामाचा प्रताप थोडा तरी रावणादिकांना दाखविला नाही तर त्यांना रामाच्या सामर्थ्याची कल्पना कशी येणार. त्यावर तो सीतेला म्हणाला, माई, मला फार भूक लागली आहे, तेव्हा माझी भूक शमविण्यास काहीतरी उपाय सांग. सीता म्हणाली, मारुती, झाडाच्या खाली ही पडलेली फळे वेचून खा. सीतेची आज्ञा होताच मारुती खालची फळे खाऊ लागला. परंतु तेवढ्याशा फळांनी पोट न भरल्यामुळे झाडाची फांदी हलवून हलवून तो फळे खाली पाडू लागला. तेव्हा पहारेकऱ्यांनी आरडाओरडा सुरू केला. तोच मारुतीने त्यांच्या भोवती आपली शेपटी गुंडाळली आणि त्यांना समुद्रात टाकले. ही बातमी जेव्हा रावणाच्या कानावर गेली तेव्हा त्याने आपल्या इंद्रजित नावाच्या पुत्राला आत्ताच्या आत्ता बागेत जाऊन त्या वानराला ब्रह्मपाशाने बांधून माझ्या पुढे घेऊन ये असे सांगितले. त्याप्रमाणे इंद्रजित बागेत गेला. त्याला पाहताच मारुतीने लहान रूप घेतले. परंतु अशी गंमत होऊ लागली की इंद्रजित मारुतीला एकीकडून बांधत आहे तर दुसरीकडून आपोआप बंधन सुटत आहे. त्यामुळे आपल्या प्रयत्नास यश येत नाही म्हणून तो निराशेचे सुस्कारे टाकू लागला. इतक्यात ब्रह्मदेवाने, सध्या मुकाट्याने बांधून घे आणि रावणासमोर गेल्यावर तुझा पराक्रम दाखव, अशी मारुतीला गुप्तपणे खूण केली. त्यानंतर मारुती शांत बसला. तोच इंद्रजिताने त्यास आवळून बांधले आणि आता तरी सापडलास की नाही असे म्हणून मारुतीला रथात नेऊन बसवले आणि रावणापुढे आणले. मारुतीला पाहताच कुत्सित बुद्धीने रावण म्हणाला, का रे, तू रामदूत आहेस ना? तर मग अशी कशी फजिती झाली तुझी? ते ऐकताच क्षणी मारुतीने भुभुक्कार केला आणि आपले अंग फुगवले. त्या क्षणी तो बंधन रहित झाला.
त्यानंतर त्याने रावणासमोर आपल्या शेपटीचे सिंहासनापेक्षाही उंच वेटोळे केले आणि त्यावर आपण बसला. तेव्हा रागाच्या भरात आवेशात रावण म्हणाला, अरे नीचा, तू आहेस तरी कोण माझ्यापेक्षा उच्चासनी बसायला? तुला लाज कशी नाही वाटली? तेव्हा हनुमंत म्हणाला, मी रामदूत असून माझे नाव हनुमंत आहे. श्रीराम जय राम जय जय राम.